नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असा मसाले भात कसा करायचा ते पाहूयात। तर त्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे, कारण मी नेहमी तोच वापरते। आता हा तांदूळ जो आहे तो स्वच्छ पाण्याने 2 वेळेला धुवून घ्यायचा। आता हा मी 2 वेळेला स्वच्छ धुवून घेणार। धुतल्यानंतर यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। आता यामध्ये परत पाणी घालायचं, फक्त तांदूळ भिजतील एवढंच पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटं तांदूळ जो आहे तो भिजण्यासाठी ठेवायचा। आता हा तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण लागणाऱ्या भाज्या आणि इतर साहित्य काय ते पाहूयात। इथे मी आता लागणारे साहित्य घेतलेलं आहे, तर ते बघूयात। इथे मी टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा, त्यानंतर कांदा, मिरची, आलं, लसूण, हिरवे मटार आणि बटाटा घेतलेला आहे। तर हे मसाले भातासाठी लागणारे साहित्य आहे। आता आपण काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता ही मी पेस्ट करून घेतली, बघा व्यवस्थित झाले। आता काय करायचं, गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले जे भातासाठी लागणार आहे आणि मी पातेल्यामध्ये मसाले भात करणार आहे। तर व्यवस्थित स्टीलचं पातेलं गरम झालं की तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये आता आपण फोडणी देऊयात। तर फोडणीमध्ये सगळे खडे मसाले घालायचे, त्यानंतर जिरं मोहरी घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची, जर हाय ठेवली तर मसाले जळू शकतात। यानंतर यामध्ये आले लसूण मिरचीची पेस्ट जी तयार केलेली होती तर ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये घालायचा उभा चिरलेला कांदा। तर एक मोठा कांदा घेतलाय मी, जर लहान कांदे असतील तर 2 घालायचे आणि हा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा। आता कांदा छान ट्रान्सपरंट झाला की आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। तर टोमॅटो देखील एक मोठा घेतलेला आहे, जर छोटे 2 असतील टोमॅटो तर 2 घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर 1 मिनिटभर छान असं कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले जे ते छान व्यवस्थित परतून घ्यायचे। आता कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो। आता छान परतून घेतले मी। आता याला झाकण लावायचं आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर बघा कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता व्यवस्थित परतून घेऊयात आपण। व्यवस्थित परतून घेतला की आता आपल्याला याच्यात मटार घालायचे आहेत, हिरवे मटार। तर हिरवे मटार मी व्यवस्थित घालून परतून घेणार आहे। मटार छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता याच्यानंतर घालायचे आहेत बटाटे। तर एक मोठा बटाटा घेतलेला होता, तर तो देखील छान यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला सगळे मसाले घालायचे, तर धने जिरे पूड, हळद घालायची, चटणी घालायची। आता चटणी घालताना त्याचं प्रमाण बेताचंच घालायचं, कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळं अंदाज घेऊन व्यवस्थित अशी चटणी घालायची, नाही तर जाळ आणि धूर संकटच। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे गरम मसाला। तर तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर 2-3 मिनिटं असं छान परतून घ्यायचं। व्यवस्थित छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आता थोडंसं पाणी लागणार आहे, तर मी गरम पाणी घातलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यात जी मिरचीची पेस्ट केली होती त्याच भांड्यात पाणी घेऊन मी यामध्ये घातलेलं आहे। आता छान परतून घेतले। आता 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला। 10 मिनिटानंतर बघा मंद आचेवरती मी ठेवलं होतं शिजवायला, छान असं शिजत आलेलं आहे। व्यवस्थित मसाले जे ते छान एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आपल्याला। तर तांदूळ व्यवस्थित सावकाश घालायचे। तर इथे मी 2 वाटी तांदळाचा केलेला आहे। तर इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरी जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता। आता इथे मी यामध्ये पाणी घेत आहे, गरम पाणीच घेत आहे। तर ते यामध्ये घालत आहे। शक्यतो गरम पाणीच घ्यायचं, म्हणजे भात पटकन शिजला जातो आणि मसाले भाताची चव ही छान लागते। तर इथे मी थोडंसंच पाणी घातलं आणि छान आधी भात व्यवस्थित परतून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी माझ्या अंदाजाने पाणी घालत आहे। तर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे मी, छान ढवळून घ्यायचं। आता या स्टेजला थोडंसं टेस्ट करून बघायचं, समजा चटणी मीठ कमी असली तर यावेळेला तुम्ही घालू शकता वरून।
तर आता इथे ही टेस्ट बरोबर आहे, त्यामुळे मी याच्यात काही ॲड करत नाही आहे. आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, आपल्या जेवणातली क्वीन आहे, तर हिला घालायचं आहे आणि व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा. या स्टेजला पाण्याचं प्रमाण बघायचं आणि झाकण लावून छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी झाकण लावून मंद आचेवरती शिजवत ठेवायचं. तर इथे बघा मस्त शिजून तयार झाले. 15 मिनिटानंतर ही शिजून तयार झालेली आहे. भात व्यवस्थित परफेक्ट असा शिजलेला आहे आणि छान सुटसुटीत मऊ मोकळा आणि चवीला खूपच असा छान तयार होतो हा मसाले भात. तर हा मसाले भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा किती मस्तचा झालेला आहे हा, या खायला. तर तयार झालेला आहे मसाले भात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा. धन्यवाद.